टॅन माझ्या हातात बघा काय आहे. ह्याच्यावर तुम्हाला समजलं असेल, खूप वेट केला फायनली आपल्याकडे ही गोष्ट आली आहे. टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल, आपल्या हातात आहे S26 अल्ट्रा सॅमसंग. याची अनबॉक्सिंग देखील करूया आणि कॅमेरा कसा आहे ना हे सगळं तुम्हाला ह्या गोष्टी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर थोडा वेळ अजून आपण करूया अनबॉक्सिंग. आणि आता आपल्या समोर आहे हा नवीन मोबाईल आहे ना, तर पहिला कवर टाकून घेऊया. जास्त रिस्क नको, कारण की पैसे कमवायला खूप मेहनत लागते. लोकेशन कसं आहे, बेस्ट आहे ना. तर आपण आलो आहे बेस्ट लोकेशनवर. बेस्ट गोष्ट घेऊन आलोय तुमच्यासाठी खास 2026 ची. माझ्या मागे आहे ती वस्तू, ती पहिला दाखवतो तुम्हाला. माझ्या हातात आला आहे सॅमसंग S26 अल्ट्रा. नवीन आहे, कोरा करकरीत. आणि आता आपण याला पिशवीमधनं बाहेर काढूया. पिशवी जाऊ दे साईडला. अरे कवर आहे. तर माझ्या हातात आहे सॅमसंग S26 अल्ट्रा. आता आपण काय करूया, ह्याला अनबॉक्सिंग करूया. आणि सॅमसंग S26 अल्ट्रामध्ये कॅमेरा रिलेटेड जे पण फीचर्स आहेत ना, ते तुम्हाला रॉ पद्धतीने मी दाखवणार आहे. इथे तुम्हाला टेक्निकल स्पेसिफिकेशन बघायला नाही मिळणार. हँड्स ऑन कॅमेरा क्वालिटी कशी आहे, कुठले फीचर्स आहेत, काय उपयोगाचे आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये कंप्लीट पाहायला मिळणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, व्लॉग शेवटपर्यंत बघायचं आणि ह्या व्लॉगला एक लाईक नक्की करायचं आहे, कारण की एवढा बेस्ट लोकेशनला तुम्हाला घेऊन आलेला आहे. ही एक बेस्ट गोष्ट दाखवण्यासाठी. तर आता आपण याला अनबॉक्सिंग करूया. सो फायनली आपण करतो आहे सॅमसंग S26 अल्ट्राचं अनबॉक्सिंग. 1 2 3. टॅन. अरे ह्याला लेस लावली आहे, तर आपण ही लेस आहे ना अशी वरतून काढूया. आणि आता आपल्या समोर आहे निघ. ओहो, सॅमसंग S26 अल्ट्रा. कलर कुठला आहे, तर कलर आहे व्हायलेट कलर आहे. आपण बाहेर काढूया याला. सो मित्रांनो, हा आहे सॅमसंग S26 अल्ट्रा. फर्स्ट लुक आहे आणि ही तुम्ही फर्स्ट स्क्रीन बघतात आहे आणि ही बॅक साईड बघतात आहे. तर तुम्हाला कॅमेराची पोझिशन आहे ना चेंज झालेली दिसणार आहे आणि एकदम स्लिम आहे. तुम्ही बघू शकता कॅमेरे एकदम म्हणजे बघायला लुक भारी वाटतं आणि थोडासा हलका वाटतं. हा फील काहीतरी वेगळा देतो. क्लोजअप आहे. 1 2 3. सॅमसंग गॅलेक्सी. फील एवढं भारी वाटतं ना, हातात घेतलाय ना. सो फायनली आपण अनबॉक्सिंग केलेली आहे. तर आता आपण काय करूया माहिती आहे काय, ह्याचे जे पण काही कॅमेराचे जे फीचर्स आहेत ना, मी ना कुठलं तुम्हाला टेक्निकल स्पेसिफिकेशन दाखवणार आहे. म्हणजे मी ब्लॉग नेहमी असाच बनवतो की जेणेकरून जर तुम्ही हा सॅमसंग S26 अल्ट्रा घ्यायचा विचार करता आहे, जर आपण घेतोय तर कसं कॅमेरा आणि फोटोसाठी घेतो, तर मग आता ह्यामधून ऑन लोकेशनवरती आपल्याला सिनेमॅटिक वगैरे दाखवून तुम्हाला कळणार नाही. मी S26 ने शूट करेन किंवा S25 ने शूट करेन, तुम्हाला कळणार नाही. पण आपण S26 अल्ट्रामध्ये ह्याचा इनबिल्ट ऑडिओ कसा आहे, हे जे रॉ फुटेज, फोटोज, स्लो मोशन, सिनेमॅटिक मोड, तर ते आपण सगळे चेक करूया आणि बघूया हा फोन आपण घ्यायचा की नाही घ्यायचा, किंवा ह्या फोनची कॅमेरा क्वालिटी कशी येते. तर आता आपण 1 बाय 1 सगळ्या गोष्टी बघूया. नवीन मोबाईल आहे ना, तर पहिला कवर टाकून घेऊया. जास्त रिस्क नको आणि ह्याला ट्रान्सपरंट कवरच चांगले वाटतात. आपण काय करूया माहिती आहे का, आता आपण ना ह्याच्यामध्ये ना कॅमेरामध्ये मी तुम्हाला कॅमेरा ओपन करून दाखवतो आणि ह्या कॅमेरामध्ये फोटोज, व्हिडिओज, पोर्ट्रेट मोड काय ऑप्शन आहेत ना, हे सगळं तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवतो. सो सॅमसंग S26 अल्ट्राचा ना लुक काहीतरी असं आहे. आणि इथे आहे हा कॅमेरा. तर कॅमेरावर जसं आपण जातो ना, तर इथे पहिला आहे पोर्ट्रेट मोड आहे, नंतर आहे फोटोज, नंतर आहे व्हिडिओज. मोरमध्ये गेलो ना, तर आपल्याला ना इथे वेगवेगळे मोड दिसतात. त्याच्यामध्ये आहे एक्सपर्ट रॉ मोड, प्रो व्हिडिओ, फूड, पॅरानोमा, स्लो मोशन, हायपरलॅप्स अँड पोर्ट्रेट व्हिडिओ. तर आपण काय करूया माहिती आहे काय, 1 बाय 1 आहे ना, ज्या बेसिक गोष्टी म्हणजे आपल्याला ब्लॉग वगैरे बनवण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात ना, त्या आपण आहे ना ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर आपण आहे ना पहिला ना सुरुवात करूया व्हिडिओपासून, की व्हिडिओ ह्याची क्वालिटी वगैरे कशी आहे ना, तर ती आपण बघूया व्हिडिओ मोडवर. आणि व्हिडिओ मोडवर आहे ना, इथे ना झूम कुठले आहेत, तर इथे 0.6x, 1x, 2x, 3x, 5x आणि 10x पर्यंत झूम आहे आणि 25x पर्यंत आपण एक्सपांड करू शकतो, झूम करू शकतो. सो आता ना मी काय करतो माहिती काय, ह्या कॅमेराने शूट करतो. ह्याच्यामध्ये कुठल्याही मी कलर ग्रेडिंग वगैरे करणार नाहीये. झूम मोड जो आहे ना 0.6x, 1x, 3x, त्यामधनं मी करून दाखवेन आणि मी कुठल्या मोडवर आहे ना हे मी बोलून दाखवेन. तर आता जी तुम्ही नेक्स्ट फुटेज बघणार आहेत ना, ती असणार आहे सॅमसंग S26 अल्ट्रा मधनं आणि ऑडिओ देखील इनबिल्ट असणार आहे सॅमसंग S26 अल्ट्राचा. सो मित्रांनो, हे लोकेशन बघा, हे लोकेशन एक नंबर आहे आणि ह्या लोकेशनवर मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे आणि करतोय आपण सॅमसंग S26 अल्ट्राचं अनबॉक्सिंग करतोय आणि जे काही कॅमेरा फीचर्स आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मी आता आहे 0.6x वर. तर तुम्हाला 0.6x वर ही रॉ क्वालिटी कळत असेल आणि ऑडिओ जो येतोय ना, हा येतो आहे आपल्या सॅमसंग S26 अल्ट्राच्या इनबिल्ट माईकमधनं. तर तुम्हाला
आता फुटेज कळली असेल 0.6x वर आपण कशी फुटेज घेतोय ती, आणि ऑडिओ देखील तुम्हाला कळला असेल. आता आपण काय करूया, 1 बाय 1 आहे ना चेंज करूया झूम मोड. आता मी जातो 1x मोडवर. तर हा आहे 1x मोड. इथे तुम्ही लाईट कंडिशन देखील बघू शकता. तर हा आहे 1x मोड. आता सन कसा त्या तिथून आलेला आहे आणि आपण बरोबर सनच्या या साईडून शूट करतोय, त्यामुळे तुम्हाला ना आता कळलं असेल की 1x मोडवर क्वालिटी कशी आहे. तर हा मी आलो आहे 2x वरती आहे. थोडासा मी ऑपोजिट लाईट आहे, आणि जर मी ह्या साईडला थोडंसं जातोय म्हणजे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी फिरवून दाखवते. पूर्ण लोकेशन आहे ना ते तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला ना चारी बाजूनी क्वालिटी कशी येते ना हे तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर हा आहे 0.2x. तर हा आता आपण पोहोचलो आहे 0.3x वर. तर जेवढे मी झूम मोड करतोय ना तर ह्याच्यावरून आहे ना तुम्हाला ना अंदाज देखील येईल की ह्याची स्टेबिलायझेशन कसं येते. आता मी 0.3x वर आहे, तर मी थोडासा ना चालत जातो, तर तुम्हाला ना थोडासा ना स्टेबिलायझेशनचा पण अंदाज येईल. आता आपण काय करूया, 0.5x जाऊया. तर हा आहे 0.5x झूम आहे. आता इथे आपण चालत चाललोय, तर तुम्हाला स्टेबिलायझेशनचा अंदाज येत असेल 0.5x वर याचे स्टेबिलायझेशन कसं येते. आता आपण 10x वर स्विच करूया. हा आहे 10x मोड. 10x वर मी चालत जातो, तुम्हाला स्टेबिलायझेशनचा अंदाज येईल थोडासा की स्टेबिलायझेशन कसं येते. हा आहे सॅमसंग S26 अल्ट्राचा 25x झूम आहे. इथून एक स्क्विरल गेली ना, पटकन कॅमेरा ऑन केला, त्यामुळे हा एक शॉट चांगला मिळाला. सो मित्रांनो, हा होता सॅमसंग S26 अल्ट्राचा व्हिडिओ मोड. तर तुम्हाला कळलं असेल आपण सगळे झूम मोड आहेत ना ह्याच्यावरती करून दाखवलेले आहेत. लाईट कंडिशन मी तुम्हाला दाखवली आहे, आजूबाजूचं लोकेशन दाखवलेलं आहे, इथे कॅरेक्टर्स आहेत. तर तुम्हाला कळलं असेल की व्हिडिओ क्वालिटी कशी आहे ती प्रत्येक मोडवरती. आणि त्यानंतर ना आपण प्रत्येक मोडवर जेव्हा शूट करतो तेव्हा स्टेबिलायझेशन त्याचं कसं आहे ते पण आपण चेक केलं. तर आता आपण काय करूया, जाऊया पोर्ट्रेट मोडवर, म्हणजे पोर्ट्रेट व्हिडिओवर. मी अशा ऑड ठिकाणी बसलेलो आहे बघा, कारण की आपण आलो आहोत आता पोर्ट्रेट मोडवरती. व्हिडिओ मोड आपण पाहून झाला, आणि थोडासा कॅमेरामॅन आपल्याला डिस्टन्सवर उभा आहे. हा ऑडिओ तुम्ही आता ऐकताय ना, तो ऑडिओ आहे सॅमसंग S26 अल्ट्राच्या इनबिल्ट माईकमधून येतो. पोर्ट्रेट मोड आहे ना UHD 30 fps आपण शूट करू शकतो, आणि त्याचे झूम मोड आहेत 1x 2x आणि 3x. बघूया आपण की ह्याचा जो पोर्ट्रेट मोड आहे ना तो कसा आपल्याला आउटपुट देतो. आता आपण अशा लोकेशनवर आहे ना जिथे मस्त ना ग्रीनरी वगैरे, लाईट कंडिशन खूप चांगली आहे. आता हा जो व्लॉग आहे ना हा पूर्णपणे आम्ही तुम्हाला ना पूर्ण सनलाईट, एकदम सकाळ सकाळचं वातावरण, त्यामुळे सनलाईट खूप चांगली आहे, ग्रीन वातावरण आहे. तर तुम्हाला तुमच्या लाईटच्या हिशोबाने याच्यामध्ये काम करायचं आहे. जर सन इकडून येतोय तर तुम्ही इथूनच शूट करणार, तर त्यामुळे व्हिडिओ चांगले येतात. तर आपण पहिला व्हिडिओ मोड पाहिला, त्यानंतर आपण पाहिला पोर्ट्रेट मोड, आणि आता आपण बघूया स्लो मोशन. तर स्लो मोशनवर आहे ना जर तुम्ही इथे गेलात ना तर फुल HD वर पण शूट करू शकता आणि 4K वर पण शूट करू शकता. 4K वर तुम्हाला मिळतो 120 FPS मोड मिळतो, म्हणजे 120 FPS पर्यंत तुम्ही स्लो मोशन करता, एकदम कडक स्लो मोशन येणार. आणि जर तुम्हाला फुल HD वर करत असेल तर 240, पण माझ्या मते 240 करू नका, 120 FPS इज इनफ. तर आता आपण काय करूया, फुल HD नको बघूया, तर आपण डायरेक्ट 4K बघूया, UHD बघूया, ते पण 120 FPS वर. तर इथे हे लोकेशन चांगलं ना, तर इथे ना मे बी स्लो मोशन खूप चांगले येतील.
आपण पाहिला व्हिडिओ मोड पाहिला, पोर्ट्रेट मोड पाहिला, त्याच्यानंतर आपण स्लो मोशन पाहिलं. तर ह्या तिन्ही गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या म्हणजे बोलतो ना ब्लॉग करण्यासाठी, किंवा तुम्ही तर डेली किचनमध्ये कुठल्या गोष्टी कुक वगैरे करतात तर त्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी, आणि आपण इन जनरल कुठे फेस्टिवल शूट करतो किंवा ह्यासाठी ना ह्या सगळे मोड आहेत ना हे लागतात. पण आता मी तुम्हाला ना एक असा मोड दाखवणार आहे ना, तो आहे ना सिनेमामध्ये जास्त करून यूज केला जातो. तर त्या मोडचं नाव आहे हे लॉग. तर लॉग फॉर्मॅटमध्ये तुम्ही आता ना याच्यामध्ये शूट करू शकता. म्हणजे पहिल्याच्या S25 अल्ट्रामध्ये पण शूट करू शकता. त्याची फाईल साईज आहे ना खूप हाय बनते. तर त्याला एक्सटर्नल हार्ड डिस्क वगैरे लावायला लागते, आणि आयफोनमध्ये पण आहे पण त्याला एक्सटर्नल हार्ड डिस्क लावायला लागते. त्यानंतर तुम्ही लॉग मोडवर शूट करू शकता. तर ह्याच्यामध्ये लॉग मोड दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त ना पहिला लॉग मोड आहे ना सेटिंगमध्ये जाऊन ना कॅमेराच्या सेटिंगमध्ये जाऊन ना लॉग फीचर आहे ना ऑन करायचं आहे, आणि तुम्ही आहे ना प्रो मोडवर लॉग फीचर ऑन करू शकता. पण लॉग मोड कशासाठी आपण वापरतो, तर लॉग मोड आहे ना बेसिकली ना सिनेमामध्ये वापरलं जातं. म्हणजे ना तुम्हाला फ्लॅट व्ह्यू मिळतो. त्याच्यामध्ये कुठलीही आता गोष्ट, समजा आता मी हे शूट करतो ना, तर हे तुम्हाला सगळं फ्लॅट असणार, ह्याच्यामध्ये कलर सॅच्युरेटेड नसणार. तर त्याला आपण लॉग बोलतो. लॉग मध्ये ते शूट होणं बोलतात. मग सिनेमावाले काय करतात, त्याच्यामध्ये ना स्वतःची कलर ग्रेडिंग करतात. जर तुम्हाला स्वतःची कलर ग्रेडिंग करायची असेल, तुम्हाला परफेक्ट गोष्ट प्रॉपर कलर दाखवायची असेल, तर तुम्ही ना लॉग मोडमध्ये शूट करू शकता. तर ना आता ना सॅमसंग S26 अल्ट्रामध्ये ना तुम्ही लॉग मोड ना इझिली शूट करू शकता. कारण की ना तुम्हाला एक्सटर्नल हार्ड डिस्कची देखील गरज नाहीये, आणि त्यामध्ये लट्स ऑप्शन देखील दिलेले आहे. म्हणजे जर तुम्ही ना लट्स फीचर जर ऑन करतील ना त्याच्यामध्ये लॉग शूट करताना, तेव्हा तुम्हाला ते दाखवेल की तुम्ही शूट केल्यानंतर कलर कसे येणार आहेत ते. आणि ना तुम्ही लॉग मोड देखील म्हणजे फ्लॅट मोडवर देखील शूट करू शकता. तर ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने हा कलर मला हा लट चांगला वाटतोय, तर तुम्ही त्यावरती देखील लॉग शूट करू शकता. तर आता आपण काय करूया माहिती काय, लॉग मोडवर आपण ना कुठून ऑन करायचं ना ते बघूया, आणि मग लॉग मोडवर आहे ना कुठले कुठले लट्स आहेत ते पण आपण बघूया आणि ते शूट करूया. तर मी आता जातो सेटिंगमध्ये गेलो, तर इथे जायचं आपल्याला कॅमेरा सेटिंगमध्ये जायचं आहे. हे कॅमेरा सेटिंगमध्ये गेलो, तर कॅमेरा सेटिंगमध्ये ना इथे व्हिडिओ फॉर्मॅट आहे. तर ह्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये ना हे लॉग आहे, आणि खाली लिहिलं आहे प्रो व्हिडिओ मोड ओनली. म्हणजे तुम्ही लॉग जर तुम्हाला शूट करत असेल ना, तर प्रो व्हिडिओ मोडवर तुम्ही शूट करू शकता. तर तुमच्या इथे जर हे ऑप्शन जर असं डिजेबल असेल ना, तर तुम्हाला एनेबल करायचं आहे. तर आता आपलं लॉग मोड ऑप्शन ऑन झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, कॅमेरामध्ये जाऊया. कॅमेरामध्ये गेलात ना, तर इथे प्रो व्हिडिओ मोड आहे, आणि तुम्ही वरती जर बघतील ना इथे, तर तुम्हाला इथे दिसत असेल लॉग दिसत असेल. इथे आहे लॉग मोड आहे, आणि बाजूला लट्स आहेत. आणि ह्याची जर आपण शूट कशावर दिवत होतो, तर UHD 60वर पण शूट करू शकतो आपण. तर आता आपण काय करूया म्हणजे का, लॉग मोडवर ना कसं शूट केलं जातं ना ते बघूया. आता आपण आहे ना हे बघा, इथे ना चांगले कलर्स आपल्याला दिसतील. तर आता आपण काय करूया माहिती आहे का, इथेच आहे ना लॉग मोडचं ना ऑप्शन चेक करूया आपण. तर मी आता हे प्रो मोडवर आहे. तर आपण ही फ्रेम शूट करतोय. सो मित्रांनो, मी आता हे प्रो मोडवर आहे, आणि ना इथे ना मी लॉग मोड आहे ना आता काय ऑन करतो. इथे तुम्हाला ना लॉग मोडवर आहे ना ऑफ असेल, तर ते तुम्हाला लॉग मोड ऑन करायचं आहे. आता लॉग मोडवर मी ऑन केले ना, तर तुम्हाला दिसत असेल इकडे ना हे पूर्ण जी तुम्हाला आता ही स्क्रीन दिसत असेल ना, ह्याच्यामध्ये ना कलर पूर्ण डिसॅच्युरेट असतील. म्हणजे ना कलर तुम्हाला सॅच्युरेशन नसणार आहे. तर आपण लॉग मोड आहे ना हा फ्लॅट मोडवर शूट केला जातो. म्हणजे काय, तुम्हाला जर कलर ग्रेडिंग करायची असेल ना, तर तुम्ही कलर ग्रेड करू शकता. पण ह्याच्यामध्ये बेस्ट फीचर काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये दिले आहेत लट्स. तर तुम्ही हा लट्सचा जो फीचर आहे ना, इथे आता बघा मी ऑन करतोय, आणि इथे ना कुठले कुठले लट्स आहेत. तर ह्याच्यामध्ये ना स्टँडर्ड लट्स आहे, ब्लॉकबस्टर आहे, त्यानंतर एक नवीन आलेलं आहे कॉमिंग ऑफ एज आणि रोमांस, त्यानंतर थ्रिलर. तर आता आपण काय करूया माहिती आहे का, जेवढ्या लट्स दिले आहेत ना ते आपण सगळं चेक करूया. तर ह्या लट्स कशा काम करतात. तर आता मी काय करतो माहिती आहे का, स्टँडर्ड लट्स ऑन करतो, आणि तुम्हाला फरक दिसत असेल. स्टँडर्ड लट्सवर आहे ना आता कलर असेल. म्हणजे हे लट्स कशाला दिले माहिती आहे का, जर लॉग मोडवर जर तुम्हाला कलर ग्रेड करायचं नसेल तुम्हाला स्वतः, पण ह्या लट्सनी ना तुम्हाला लॉग मोड कसं शूट होतं आहे ना, कलर कसे येतात आहे ना हे तुम्हाला दिसेल. म्हणजे तुम्हाला ना एडिटिंग करताना ना जास्त काही त्रास होणार नाही. आणि आता आपण बघतो आहे ब्लॉकबस्टर मोड. तर आता मी ब्लॉकबस्टर मोड ऑन केला आहे. तर ब्लॉकबस्टर मोड लट्सचा ना हा असा काही व्ह्यू येतो आहे. त्याच्यानंतर आहे ना कॉमिंग ऑफ एज. तर कॉमिंग ऑफ एज मी लट्स ऑन केलेला आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता आता ह्याचा कलर, ही लट्स कशी वर्क करते. म्हणजे तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने तुम्ही प्रत्येक लट्स ऑन करू शकता किंवा ऑफ देखील करू शकता. आणि हा आहे रोमांस लट्स. बघा तुम्हाला इथे फरक दिसत असेल, लगेच फरक आला. तर हा आहे रोमांस लट्स आहे. आणि लास्ट येते तो म्हणजे थ्रिलर लट्स. तर हा आहे थ्रिलर लट्स.
तर मित्रांनो ना, हा होता लॉग मोड फीचर. तुम्हाला जर एडिटिंग करायची असेल, जर प्रॉपर कलर ग्रेडिंग करायची असेल, तर तुम्ही लॉग मोडवर शूट करून तुम्ही तुमच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये कलर ग्रेडिंग प्रॉपरली करू शकता. त्यासाठी जास्त करून लॉग मोड यूज केला जातो. पण जर डेली व्लॉग वगैरे बनवत असेल किंवा किचनमध्ये जर तुम्ही शूट करत असेल किंवा नॉर्मल जर तुमचे व्हिडिओ असेल ना, तर तुम्हाला लॉग मोडची काही इतकी गरज नाही आहे. जे प्रोफेशनल एकदम शूट करतात ना, ते लोक लॉग मोडमध्ये शूट करतात. पण जर ट्राय करत असेल तर तुम्ही करू शकता. तर हा होता लॉग मोड फीचर. आता मी तुम्हाला दाखवतो ना, ह्याच्यामध्ये ना तुम्ही हाय क्वालिटीमध्ये कसं शूट करू शकता. ती कुठली सेटिंग आहे तर ती आपण सेटिंग बघूया. तुम्हाला मी म्हणालेलो की तुम्हाला हाय क्वालिटीमध्ये व्हिडिओ कसा शूट करता येऊ शकतो यामध्ये. तर कॅमेरामध्ये जायचं आहे, कॅमेराच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. कॅमेराच्या सेटिंगमध्ये जर तुम्ही इथून आलात ना, तर तुम्हाला जायचं आहे व्हिडिओ फॉर्मॅट आणि तुम्हाला दिसतं इथे HVC H.2.264 मोस्ट कम्पॅटेबल. इथे हाय बिट रेट व्हिडिओ हे तुम्हाला ऑप्शन ऑन करायचं आहे. तुम्ही हा जर ऑप्शन ऑन ठेवलात तर ह्याची जी व्हिडिओ फाईल साईज आहे ना, ही इतकी मोठी बनते ना, पण तुमची जी व्हिडिओची क्वालिटी आहे ना, ती एक नंबर असते. आणि जर तुम्ही हा जर ऑप्शन ऑफ ठेवताय ना, तर तुमची क्वालिटीमध्ये थोडाफार फरक पडतो. तर मी जेव्हा पण माझे व्हिडिओ शूट करतो ना, म्हणजे ते बँजोचे असतील किंवा व्लॉग असतील, हे सगळे हाय बीट रेट होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं ना, जर 1080 तुम्ही FHDवर जर शूट करता आहे 60 FPS आणि तुम्हाला 20 मिनटाचं शूट करतात आहे, तर तुमची बनेल एक 5-6 GB बनेल. पण तीच जर तुम्ही 4Kवर विदाऊट हाय बीट रेट जर तुम्ही शूट करतात आहे ना, तर ती बनेल 15-16 GB. पण जेव्हा मी हाय बीट रेट ऑन करतो, मोड ऑन करतो आणि त्यानंतर मी 20 मिनटाचा व्हिडिओ जेव्हा शूट करतो ना, तर तो बनतो 50 ते 55 GBचा. म्हणजे इतका फरक पडतो. त्यामुळे आपले जे व्लॉग असतात ना, ह्याची फाईल साईज आहे ना, हे जे अपलोड होतात ना, आता ह्या व्लॉगची पण जेवढी मिनटं असतात ना, तेवढी ह्याची फाईल साईज असते. म्हणजे तुम्ही जेवढे पण मी व्लॉग अपलोड करतो हे 30-30, 40-40 GBचे असतात. त्यामुळे ते तुम्हाला क्वालिटी चांगली बघायला मिळते आपल्या TVवर वगैरे. जर तुम्हाला हाय क्वालिटी जर व्लॉग शूट करायचा असेल किंवा व्हिडिओ शूट करायचा ना, तर हाय बिटरेट मोड हा नक्की ऑन करा. तुम्हाला आउटपुट आहे ना, एक नंबर मिळेल. तुम्हाला आत्तापर्यंत ना ह्या कॅमेराचा सॅमसंग S26 अल्ट्राचं जे पण आउटपुट आहे ना, ते कसं वाटलं ना, ते कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे ह्याची ऑडिओ क्वालिटी म्हणा किंवा हे जे व्हिडिओ मोड म्हणा, ते कसे वाटले ना, ते कमेंट करून नक्की सांगा. तर आतापर्यंत तुम्ही पूर्ण व्लॉग बघितला ना, आणि तुम्ही प्रत्येकाने टाकलं असेल की कॉंग्रॅच्युलेशन दादा, याचा अर्थ तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितला नाही आहे. तर आता आपण जो पण सॅमसंग S26 अल्ट्राचा हा व्लॉग जो बनवला ना, कॅमेराचा रिव्ह्यू जो बनवला ना, तो कॅमेरा आपला नाही आहे. कारण की माझ्याकडे ऑलरेडी सॅमसंग S25 अल्ट्रा आहे, आयफोन देखील आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण घ्यायला पाहिजे की नाही, तर माझ्याकडे S25 अल्ट्रा आहे. तर तो S26 थोडा सिमिलर तसाच आहे, मला इतकं चेंजेस नाही वाटले. आणि आपल्याला कन्सर्न असतं ते फक्त कॅमेराशी. पण हा फोन कोणाचा आहे, तर हा फोन आहे, कोणी घेतला आहे, तर हा फोन घेतला आहे प्रतीकनी. प्रतीकचा पहिला फोन होता सॅमसंग S23 अल्ट्रा आणि त्याला बरीच वर्ष झालेली. तर त्यांनी मला विचारलं की मी कुठला घेऊ दादा, तर तो S25 घ्यायचा चाललेला. पण मी बोललो जर S23 तुझ्याकडे आहे, जर तुला बायबॅक व्हॅल्यू जर चांगली मिळत असेल, तर तू S26 घेऊन टाक ना. सो फायनली त्यांनी S26 अल्ट्रा घेतला आहे. त्याच्या चॅनलचं नाव आहे प्रतीक सोनावणे व्लॉग्स. तर तुम्ही जाऊन नक्की एकदा चेक करा त्याचा व्लॉग. आणि सॅमसंग S26 अल्ट्राचा ना, त्याच्या चॅनलवर देखील व्लॉग आलेला आहे. तर तुम्ही नक्की जा आणि त्याला देखील सपोर्ट करा. सो कॉंग्रॅच्युलेशन दादा, प्रत्येकाने केलं ना, तर कॉंग्रॅच्युलेशन प्रतीक करा. सो फायनली मित्रांनो, सगळं काही आपण पाहिलेलं आहे. पण आता प्रश्न उरतो की सॅमसंग S26 अल्ट्रा घ्यायचा की नाही घ्यायचा, हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडला असेल. ज्याच्याकडे सॅमसंग S25 अल्ट्रा आहे त्याने S26 जर नाही घेतला तरी चालेल. जर तुम्ही इतके पैसे टाकणार आहात, त्यापेक्षा जर तुम्ही थोडासा एडिटिंगवर जर काम केलं, तर मला वाटतं ती गोष्ट जरा सोयीस्कर पडेल. म्हणून आपण ज्यांच्याकडे S25 अल्ट्रा आहे त्यांनी S26वर नाही गेलं तरी चालेल. ज्यांच्याकडे S23 आहे, 24 आहे, तर त्यांनी हे अपग्रेड करू शकता. पण जास्त मला मेजर अपग्रेड असे काही दिसले नाही, कारण की माझ्याकडे देखील S25 अल्ट्रा आहे. तर मी अजून तरी विचार केला नाही आहे. जेव्हा विचार करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेन. पण तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही देखील मला ओपिनियन सांगा, की आपण जे आत्तामध्ये S25 अल्ट्रावरनं ब्लॉग शूट करतोय, तर त्याच्यामध्ये आणि तुम्हाला S26 अल्ट्रामध्ये काय फरक दिसतोय. शेवटी मी एक ब्लॉगर आहे आणि मी व्हिडिओ एडिट करतो. तर जे S25वर मी जे शूट करेल ना, तर ती क्वालिटी मी एनहान्स करून तुम्हाला तुमच्यापुढे मी ब्लॉग आणू शकतो. तर हे माझं झालं. पण तुम्हाला कसं वाटते ना, हे तुम्हाला विचार करायचं आहे. कारण की पैसे कमवायला खूप मेहनत लागते आणि ह्या अशा गोष्टी आहेत ना, हा आमचा जॉब, हे आमचं काम आहे, म्हणून आम्ही घेतो. आम्ही देखील तुमच्यासारखे सामान्य माणसं आहे.
पण म्हणून मला ना शेवटची लाईन तुम्हाला बोलावीशी वाटली की घेताना विचार करा. जर खरोखर ही वस्तू जर तुमच्या कामाची आहे, घ्यायचंच आहे, याशिवाय तुमचं काम होणार नाही आहे, तर तुम्ही नक्की जाऊ शकता. पण जर तुमच्याकडे S25 आहे तर S25 पण चांगला आहे. सो फायनली मित्रांनो, हा होता नवीन सॅमसंग S26 अल्ट्राचा कॅमेराचे जे पण काही फीचर ना हे मी तुम्हाला दाखवले. आणि आत्ताचा जो ऑडिओ येतो आहे ना तो पण सॅमसंग S26 अल्ट्रामधूनच येतो आहे, कारण की हा ब्लॉग आपण एंड करतो आहे सॅमसंग S26 अल्ट्रावरती. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बघा. मला जेवढं जमलं ना तेवढं मी तुम्हाला ना कॅमेरा कसा आहे, त्याचे मोड कसे आहेत, झूम किती आहे, स्लो मोशन कसं आहे, आपण हाय क्वालिटीवर व्हिडिओ शूट कसं करू शकतो, फोटोज, हे मला तुम्हाला लाईव्ह दाखवायचं होतं. मला स्टुडिओमध्ये वगैरे असं दाखवायचं नव्हतं, कारण की ते तुम्हाला कळणार नाही. जेव्हा तुम्हाला जर एखादा मोबाईल घ्यायचा असेल ना, म्हणजे असा फील द्यायचा होता तुम्हाला की जेणेकरून तुम्हीच सॅमसंग S26 अल्ट्रा घेतला आहे आणि तुम्ही चेक करायला म्हणजे टेस्ट करायला आलेला आहे. तर असा फील द्यायचा होता तुम्हाला. आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आणि तुम्हाला कसा वाटला S26 अल्ट्रा, किंवा तुम्हाला कुठला फोन आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी माझा प्रयत्न केला तुम्हाला नवीन फोन दाखवण्याचा, त्याचे फीचर्स दाखवण्याचा. टेक्निकली मी पूर्ण तुम्हाला काही सांगितलं नाही आहे, कारण की आपलं टेक्निकल चॅनल नाही आहे. तर जेवढं कॅमेरा, कारण की मी कॅमेरा लवर आहे, मला कॅमेरा खूप आवडतो. मग तो मोबाईलचा असू दे किंवा DSLRचा कॅमेरा असू दे. तर कॅमेरा मला तुम्हाला दाखवायचा तर त्याची क्वालिटी दाखवायची होती, तर ती दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तर हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सबस्क्राईब मात्र करून नक्की जा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.